एकदा एका छोट्या मुलाने आपल्या आईला विचारलं, "आई, तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात सगळ्यांसाठी कामं करत असते. हे करत असताना तू थकत नाहीस का गं?" ती म्हणाली, "थकते रे बाळा." मग तो म्हणाला, की "एवढं सगळं थकत असताना देखील एवढं सगळं करण्याची ताकद तुला येते कुठून?" त्यावरती माऊलीने त्याला अंजारलं आणि म्हणाली, "बाळा, स्त्रीचा जेव्हा जन्म झालेला असतो ना, तेव्हा ही ताकद कुठून उधारीने आणावी लागत नाही, तर ही देवदत्त ताकद असते, जो निसर्ग स्त्रीला बहाल करत असतो." अशा या छोट्या एका प्रसंगातून स्त्रीमधले असलेले त्याग, ममता, माया, सहनशीलता, सृजनशीलता हे सारे गुण आपल्याला दृष्टीस पडतात श्रोते हो. आणि हाच एक धागा पकडून आजचा जो विषय आहे, आधुनिक काळातील आजची स्त्री, यावर मी बोलणार आहे. सकाळच्या दवबिंदूसारखी अगदी कोमल असणारी आणि दुपारच्या सूर्यकिरणांसारखी प्रखर असणारी एक अढळ शक्ती, जी कुठल्याही संकटामध्ये उभी राहणारी अशी एक अढळ शक्ती, म्हणजे स्त्री. आणि अर्थातच आधुनिक काळातील आजची स्त्री. स्त्री मग कुठल्याही काळातील असू दे, आधुनिक काळातील असू दे किंवा आजच्या प्राचीन काळातील असू दे, स्त्री ही स्त्रीच असते. स्त्रीचं स्त्रीत्व कधीच बदललेलं नसतं. आज म्हणतात स्त्री बदलली, आधुनिक झाली, पण ह्याचा अर्थ मला तरी असं वाटतं, की ती बदलली नाही, तर ती अधिक उलगडलेली आहे. आधुनिक स्त्री कशी आहे, तर ती दोन्हीही कार्य सांभाळणारी आहे. घर आणि दार व्यवस्थितरित्या सांभाळणारी आजची स्त्री आहे. दोन्हीही. त्यानंतर एक अदृश्य श्रम करणारी सुद्धा आधुनिक स्त्री आहे. घरकाम करणारी जरी स्त्री असली, तरी ती होम मेकर म्हणून आज स्वतःला प्रूव्ह करत आहे. घरातील साऱ्यांना बांधून ठेवून घरातल्यांना प्रगतीची कास धरायला लावणारी ती एक सबला झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं, की संवेदनशीलता. कितीही आधुनिक झाली तरी स्त्रीनी आपली संवेदनशीलता सोडून दिलेली नाही आहे. बहिणाबाई चौधरी जशा म्हणतात, निसर्गासारखी स्त्री कधी उन्ह तर कधी सावली. अगदी निसर्गासारखी स्त्री आहे. जसं ऋतू बदलतात, चक्र बदलतात, तरी निसर्गाचा गाभा कधी बदलतो का? म्हणजे पृथ्वीचा गाभा कधी बदलतो का? नाही ना. तसंच स्त्रीचा गाभा कधीही बदलणार नाही. स्वतःचा स्वाभिमान जागा असणारी, स्वतःचा आत्माभिमान जसणारी, स्वतःच्या जाणीवानी समृद्ध झालेली, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झालेली, स्वतःच्या अस्तित्वासोबतच घरातील साऱ्यांना सामावून घेणारी अशी एक आधुनिक स्त्री, जी निसर्गाशी नाळ धरून आहे, ती अशी आहे, ज्याच्यामध्ये तिने सेल्फ रिस्पेक्ट जपला तर आहे, पण ह्याच्यासोबत सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वार्थ नाही, हे धरून कुटुंबाला एक पूर्ण यशाच्या शिखरावर नेणारी महत्त्वाची पायरी म्हणजे आजची स्त्री आहे. नमस्कार.